या वड्या बघितल्यात किती एकसारख्या चौकोनी आकाराच्या गुबगुबीत आणि एकदम मसालेदार दिसतायत. आणि याच्यातील लेयर तर बघा, एक अन एक वडीला मस्त असा लेयर आलेला आहे. आता ही अशी वडी बघितल्यावर तुम्हाला कळणारच नाही की ही कशापासून बनवलेली आहे. ही वडी बनवत असताना याची पारंपरिक पद्धत थोडीशी मी बाजूला ठेवली आणि जरा नव्या पद्धतीनं करायला घेतली. आता अजिबात वेळ न घालवता तुम्हाला लगेचच दाखवते. हिरवीगार अशी गावाकडून माझ्यासाठी ही आळूची पानं आली होती. आता ही पानं 1-2 पानं नव्हती, तर चांगली तब्बल 20-25 पानं होती. आणि ही पानं पण फार काही आकाराने मोठी नव्हती, अशी छोटीच पानं मला दिली होती. आता ह्या छोट्या पानांना मी कधी इतकं जास्त बेसन लावणार आणि त्याला बेसन सुद्धा खूप लागेल, म्हणून म्हटलं या पानांची जरा वेगळ्या पद्धतीनेच आपण आळूवडी करून घेईन. आता यासाठी मी ते पानं अगदी स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी मी निथळून घेतलं होतं. आता या पानांच्या आपल्याला जमतील तितक्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. पानं थोडीशी कोवळी असल्यामुळे याला जास्त मोठ्या शिरा नव्हत्या, पण जितक्या शक्य होत्या त्या सर्व शिरा मी काढून घेतल्या आहेत. आपली नेहमीची पद्धत अशी असते की आळूच्या पानाला आपण बेसनचं पीठ लावतो, मग ती पानं गुंडाळतो. मग त्याच्याऐवजी म्हटलं चला आता ही एवढी जास्त पानं आहेत आणि लहान सुद्धा आहेत, तर म्हटलं याची छान चिरूनच आपण खमंग आळूवडी बनवूया. तर इथं पानांचे मी इथं 2 बंच केले आहेत. आता यातला एक बंच मी छान असा कट करून घेणार आहे. आपण भाजी ज्या पद्धतीनं चिरतो की नाही, अगदी त्याच पद्धतीनं ही सर्व अळूची पानं आपण चिरून घ्यायची आहेत. जास्त मोठी सुद्धा ठेवता कामा नये आणि जास्त लहान सुद्धा नाही. तर बघू शकता या पद्धतीने आणि याच साईज मध्ये सर्व आळूची पानं इथं चिरून घेऊया. असं चिरून घेतल्यामुळे ना आपला बराचसाच वेळ या आळूवडीमध्ये वाचणार आहे. तर कसा, तर मी तुम्हाला पुढे सांगते. बघू शकता एकसारखे आपली पानं छान चिरून झाली आहेत. पुढे जाऊन यामध्ये मी कुठली पीठ वापरणार आहे किंवा कुठला मसाला वापरणार आहे हे तुम्हाला मी करता करता लगेचच सांगते. चला तर मग आता एक मोठा बाउल घेते आणि या बाउलमध्ये हे सर्व चिरलेला आळू मी घालते. पण नॉर्मली जेव्हा आपण आळूवडी करत असतो तेव्हा आधी हे बेसनचं पीठ तयार करून मग आपण पानाला लावतो, पण इथं याच्या बरोबर उलट करायचं आहे. आता इथे चिरलेला जो आळू आहे त्याच्यामध्येच हे छान असं कोरडं बेसन घालायचं आहे. आता इथं बेसनचा अंदाज तुम्हाला मी पुढे जाऊन सांगते. आता पहिल्यांदा मी इथं अर्धी वाटी बेसन घातलं आहे आणि नंतर घातलं आहे 4-5 मोठे चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे. आता एक मोठा चमचा हळद घातली आहे, धने जिरे पूड घातले आहे. घरातलाच लाल तिखट मसाला होता तो 2 चमचे इथे मी वापरला आहे. अगदी अर्धा चमचा इथे मी थोडासा ओवा वापरला आहे आणि पाऊण चमचा हिंग वापरला आहे. चवीसाठी मीठ घातलं आणि चिंच गुळाचं पाणी मी आधीच तयार करून ठेवलं होतं. चांगले 2-3 मोठे चमचे ह्याच्यामध्ये मी हे चिंच गुळाचं पाणी घातलं आहे. याने काय होईल, जर आळू खाजवणारा असेल तर त्याचा आपल्या घशाला अजिबात काही त्रास होणार नाही आणि खायला म्हणाल तर ही वडी आहे ना आंबट, तिखट, गोड अशी खमंग लागणार आहे. तर अगदीच पहिल्यांदा हलक्या हाताने हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग लागेल तसं इथं थोडं थोडं पाणी घालून एकदम सैलसर हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. ते प्रमाणामध्ये मला विचाराल तर इथे मला बेसनचं पूर्णपणे 1 वाटी पीठ लागलं आहे आणि तांदळाचं पीठ अर्धी वाटी. जर काही मिश्रण आपण पानाला गुंडाळून जर तयार करायचं झालं असतं तर इथे आपल्याला बेसन खूप लागलं असतं, पण पानं चिरून घेतल्यामुळे इथं आपल्याला बेसन कमी लागलं आहे. आता लगेचच एक मोदक पात्र घेतलं आहे, त्याला छान तेल सगळीकडून पसरून लावलं आहे. आता आपण जे तयार करून घेतलेलं आहे आळूवडी आणि बेसनचं मिश्रण या चाळणीमध्ये काढून सगळीकडून छान पसरवून घ्यायचं आहे. आता हे आधी मी सर्व मिश्रण याच्यामध्ये काढून घेते आणि अगदी हलक्या हाताने फक्त टॅप करून हे सगळीकडून एकसारखी जाडी येईल अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहे. इथे हलक्या हाताने का टॅप करायचं की जेणेकरून आपले जे आतले लेयर आहेत ना ते एकदम छान यायला त्याने मदत होईल. अगदी दाबून जर थापला तर त्याने आपले लेयर्स व्यवस्थित येणार नाहीत. सगळीकडून एक समान थापून झालेला आहे, एकसारखी जाडी सगळीकडून येणार आहे. आता वरतून घालूया आपण मस्त अशी पांढरं तीळ सगळीकडून पसरवून द्यायचं, जेणेकरून आपली वडी खायला आणि दिसायला दोन्हीलाही एकदम सुंदरच होईल. पाणी उकळायला ठेवलं होतं. आता या 20 मिनिटासाठी फक्त आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे. 20 मिनिटांमध्ये आधीमध्ये तुम्ही चेक करू शकता आणि नाही चेक केलं तरीही चालेल. घड्याळ लावून तुम्ही 20 मिनिटं फक्त ठेवायचं आणि आपली छान अशी वडी तयार होणार आहे. मी पूर्ण 20 मिनिटांनंतरच चेक केलं, बघू शकताय सुरीला अजिबात पीठ चिटकत नाही, म्हणजे आपली वडी परफेक्ट वाफवली गेली आहे. तर आता ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघू शकता इतकं हलक्या हाताने थापल्यामुळे एकदम आपली पूर्णपणे वडीचा जो गोल आकार आहे तो व्यवस्थित आपोआप प्लेट पासून वेगळा झालेला आहे. आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये, हव्या त्या शेप मध्ये तुम्ही या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. मी ते छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये ह्या छान वड्या कट करून घेत आहे. आणि हो बर का, ह्या वड्या आपण कच्च्या सुद्धा खाऊ शकतो आणि आपल्याकडे पर्याय आहेच की, आपण तळून खाऊ शकतो किंवा भाजून सुद्धा खाऊ शकतो. तर मस्त अशा ह्या चौकोनी कट केलेल्या वड्या ह्या तुम्ही फ्रीजमध्ये 2-3 दिवस स्टोर सुद्धा छान करून ठेवू शकता आणि मग जेव्हा लागेल तेव्हा तुम्हाला तळून घ्यायच्या किंवा भाजून घ्यायच्या. बघू शकता एकूण एक चौकोन आतून असा मस्त लेयर आलेला आहे, एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत आणि बघू शकताय किती छान दिसायला सुद्धा दिसतायत ह्या वड्या.
असे गुंडाळलेल्या पानांना जसे लेयर येतात तसेच लेयर सुद्धा ह्या चिरून घेतलेल्या पानांचा सुद्धा आलेला आहे. तर आता मला हव्या तेवढ्या वड्या मी छान असं तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहे. तळत असताना मात्र पहिल्यांदा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग तळत असताना या मध्यम आचेवरती छान अगदी खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा मी तर एक बॅच छानपैकी तळून काढते. रंग सुद्धा एकदम सुरेख सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्यायचा. आता ह्याचा डार्क चॉकलेटी कलर येणार आहे कारण याच्यामध्ये आपण लाल तिखट वापरला आहे आणि जे चिंच गुळ आहे तो सुद्धा आपण वापरला आहे. त्यामुळे इथे थोडासा कलर डार्क येण्याची शक्यता आहे. पण खायला आपल्याला इतक्याच कुरकुरीत आणि मस्त अशा या आपल्या अळूवड्या तयार होत आहेत. बघू शकताय दिसतानाच किती छान खमंग आणि कुरकुरीत अशा या वड्या दिसतायत. मग आता तुम्ही कधीही अशी अळूची पानं आणली तर छान असे चिरून केलेल्या अळूच्या पानाची वडी तुम्ही एकदा नक्की करून बघा. या अशा वेगळ्या पद्धतीने केलेले अळू वडी जर तुम्हाला आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवरती अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटू. खूप धन्यवाद.